म्हणजे आपल्याला आलेलं अपयश दुसऱ्याच्या माती ढकलणं असले प्रयत्न त्यांचे होत आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही विचाराला पंढरपूर शहरातील सुजाण नागरिक थारा देत नाहीत. हा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. आज आता दुपारनं काल जो अध्यादेश आला त्याच्यावरती असंही म्हणायला बसलेत की आम्ही पंढरपूरमध्ये उठाव केला म्हणून निवडणूक आयोगाला तो आदेश काढणं भाग पडलं. त्यामुळे ती कुठला विचार करतील? एकदम संकुचित विचाराची ती लोक आहेत. त्यांच्या मागचे जी काही त्यांना सल्लागार आहेत तेही तसे संकुचित विचाराचे आहेत. त्यामुळं एक घाणेरडी प्रवृत्ती या ठिकाणी समाजामध्ये पेरणे, समाजाचा मालक मी एकटाच आहे, आमच्या एकट्यावरच कसा अन्याय प्रत्येक वेळेस होतो, हा केविलवाणा प्रयत्न करून हे लोकांमध्ये लोकांमध्ये एक सहानुभूती निर्माण करण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न करतायत. पण अशी कुठलीही सहानुभूती ना आधी कधी त्यांना होती ना ह्याच्या पुढे कधी असेल. पंढरपुरातला नागरिक हा विकासावरच या वेळेला मतदान करेल अशा पद्धतीचा मला या निमित्ताने विश्वास आहे. आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून जे काय उमेदवार आम्ही 18 प्रभागामध्ये त्याचबरोबर नगराध्यक्ष म्हणून सौ सामंत शिरसट या उभ्या केलेल्या आहेत, या अतिशय तळागाळातले उमेदवार आम्ही या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर जास्तीत जास्त युवक सहकाऱ्यांना या निवडणूक प्रक्रियेत उमेदवार म्हणून आम्ही लोकांसमोर आणतोय. काय परिस्थिती विरोधी गटाची उमेदवार निवडताना झाली आपल्या डोळ्यासमोर आहे. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार मिळालेले नाही. ज्याने ज्याने अपक्ष अर्ज भरले त्यांना बी फॉर्म देऊन आमचा आघाडीचा माणूस आहे अशी म्हणण्याची केविलवाणी म्हणजे वेळ आज विरोधकांवर आले. त्यामुळे माझी या माध्यमातून तमाम जनतेला विनंती राहील की आपण पुढची 5 वर्ष कारभारी म्हणून ज्यांना निवडतोय ती 5 वर्ष आपल्या संपर्कात राहायला पाहिजे, आपल्या अडीअडचणीला धावून आला पाहिजे, आपल्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजे, अशा पद्धतीची माणसं लोकांनी निवडली पाहिजे. आणि मला खात्री आहे की आपल्या अध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या अनुभवी आहेत. 2 वेळा सभागृहामध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले. त्यांच्या पतींनी जवळजवळ नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी एक जबाबदार नगरसेवक म्हणून जवळजवळ 8 ते 9 वेळा ते आज नगर परिषदेत निवडून आले. त्यामुळे एक सामान्य कुटुंबातली व्यक्ती या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून आम्ही दिलेले. निश्चितच त्यांच्या आजपर्यंत 30-40 वर्षाच्या कार्याच्या अनुभवाच्या जोरावर या ठिकाणी पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास असेल, प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी असेल, चांगले रस्ते असतील, कचऱ्याचा प्रश्न असेल, हे सगळे मूलभूत प्रश्न, त्याचबरोबर वरून भाविक भक्तांच्या दृष्टिकोनात येणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत. आज पंढरपूर रोज 1 लाख लोकसंख्या बाहेरने येणारी बेअर करते. त्यामुळे जे काही नियोजन आपल्याला पुढच्या 5 वर्षाचं शहराचं करायचंय ते आमचे नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक मालक, त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार आदरणीय समाधान दादा, या दोन्ही नेतृत्वाच्या माध्यमातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या सुविधा असतील, इथल्या नागरिकांच्या सुविधा असतील, या सर्व देण्याचा प्रयत्न आमच्याकडून पुढे देण्यासाठी